आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आता 24 तास सुरू. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय. उजनी धरणातून गेल्या 8 दिवसात 23,40,000 युनिट विजेचं उत्पादन. सुधारित वेळापत्रकानुसार 11वीची पहिली फेरी येत्या सोमवारी जाहीर होणार. आणि शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत मास्टर क्रिकेटचा सोलापूर स्पोर्ट्सवर विजय. आता घडामोडी विस्तारानं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन 24 तास सुरू झालं आहे. व्हीआयपी दर्शन, टोकन सुविधा यापूर्वी बंद करण्यात आल्या आहेत. आता 24 तास दर्शनामुळे रोज साधारण 35 ते 40,000 भाविकांना दर्शन मिळेल, अशी माहिती पंढरपूर देवस्थान समितीचे सहाध्यक्ष हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काल दिली. प्रक्षाळ पूजेनंतर 24 तास दर्शनाची सुविधा भाविकांसाठी बंद होणार आहे. यात नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार मात्र सुरू राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यंदा 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीनं प्रथमच राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगानं होणाऱ्या पहिल्या फेरीची निवड यादी येत्या सोमवारी जाहीर होणार आहे, जी की यापूर्वी गुरुवारी जाहीर होणार होती. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 1 ते 7 जुलै दरम्यान प्रवेश मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरणाऱ्या उजनी धरणाच्या पाण्यातून मागच्या 8 दिवसात 23,40,000 युनिटची वीज निर्मिती करण्यात आली आहे. पावसाळा अद्याप 3 महिना बाकी असल्यानं यंदा उजनीतून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार आहे. एका तासाला साधारण 12,000 युनिट वीज निर्मिती होते, तर 24 तासात 2,88,000 युनिटची वीज निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पातून 116 दिवसांमध्ये 33,04,08,000 युनिटची वीज निर्मिती करण्यात आली होती. टाळ मृदंगाचा गजर आणि विठू नामाचा जयघोष करत श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल काटेवाडी इथं आगमन झालं. यावेळी मेंढ्याचा गोल रिंगण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. पालखीच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीनं धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. तत्पूर्वी गुरुवारी या पालखीचा मुक्काम बारामती इथं होता. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल तरडगाव मुक्कामी होती. चांदोबाचा लिंब इथं पहिला उभा रिंगण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. फलटण तालुक्यात अतिशय उत्साही वातावरणामध्ये लाखो वैष्णवांचं स्वागत प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी केलं. यावेळी पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील तयारीचा आढावा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी काल घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास पुरातन रूप देण्यासाठी शासनानं दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. भाविकांना दर्जेदार सुविधा मिळण्याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राजमार्ग यात्रा या अॅपवर पुढील महिन्यापासून एक नवीन फीचर लॉन्च होणार आहे, की ज्यातून वाहनधारकांना कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती एका सेकंदात मिळणार आहे. याद्वारे कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणाही वाहनधारकांना उपलब्ध होणार आहे. हे नवीन फीचर पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू होणार आहे. त्यानुसार आता केवळ उत्पादनावर आधारित पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून भरला जाणारा ₹1 विमा हप्ता बंद झाला असून खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तर नगदी पिकांसाठी 5% हिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठीची अंतिम मुदत 31 जुलै देण्यात आली आहे. बोगस विमा भरल्यास शेतकऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होतील, असा इशारा कृषी विभागानं दिला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून येणाऱ्या पालखीचं स्वागत ठिकठिकाणी केलं जात आहे. श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन आज दुपारी उळे गावात होणार आहे. या निमित्तानं ही पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. या निमित्तानं परिसरात पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्याशिवाय संत गुलाबराव महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात झालं असून काल बार्शीत वायकुळे मळ्यात भक्तिमय वातावरणात याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. युवा धोरण 2012चा आढावा घेऊन सुधारित युवा धोरण बनविण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. त्याकरता शासनानं ही समिती गठीत केली आहे. सोलापूर शहरातील नियोजित दोन्ही उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी आता आणखी विलंब नको यासह विविध सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल अधिकाऱ्यांना केल्या. देशमुख यांनी बऱ्याच दिवसानंतर अनेक विकास कामांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. फेज 1चं अंतिम भूसंपादन राहिलं असून एक भाग विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात तोही प्रश्न मार्गी लागेल असं आमदार देशमुख यांनी सांगितलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि वेळेचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संध्याकाळच्या भाजीपाल्याच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती दिलीप माने, संचालक सुरेश हासापुरे, अविनाश मार्तंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाल्याचे लिलाव रोज सकाळी आणि संध्याकाळी होतील. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे असं सभापती दिलीप माने यांनी सांगितलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. 40 तालवाद्य अत्यंत कौशल्यानं वाजवणारे सोलापूरचे प्रख्यात तालवादक नागेश भोसेकर यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार पुणे इथं प्रदान करण्यात आला. पुणे महापालिका आणि बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं हा कार्यक्रम पार पडला. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद, मेघराज राजे भोसले, अॅडव्होकेट रुपाली ठोंबरे, किशोर महाबोले आणि योगेश देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावलं उचलली आहेत. या निमित्तानं काल प्रशासनाची बैठक पार पडली. त्यानंतर तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी केली. मॅप क्यूआर कोडद्वारे भाविकांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं फ्लेक्स लावले जातील अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली. जिल्ह्यातील 12 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत कालपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार एकूण 2712 जागा असून 4099 अर्ज संस्थेकडे प्राप्त झाले आहेत. अंतिम गुणवत्ता यादी ही 1 जुलैला जाहीर होणार आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील हिंदू स्मशानभूमीच्या दहनशेडसाठी बालाजी अमायन्सनं आपल्या सीएसआर फंडातून आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या कामाचं भूमिपूजन ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ही स्मशानभूमी अत्याधुनिक राहणार आहे. स्वच्छतागृह, स्नानगृह, पेवर ब्लॉक तसंच बेंच अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. स्वर्गीय जेटी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत मास्टर क्रिकेट अकॅडमीनं सोलापूर स्पोर्ट्स संघाचा 13 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मास्टर क्रिकेट क्लबनं 35 षटकात सर्वबाद 149 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल स्पोर्ट्स संघाला 35 षटकात सर्वबाद 136 धावा करता आल्या. सामनावीरचा मान विघ्नेश गवळी यांना देण्यात आला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 33.3 तर किमान 23.4. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आता 24 तास सुरू. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय. उजनी धरणातून गेल्या 8 दिवसात 23,40,000 युनिट विजेचं उत्पादन. सुधारित वेळापत्रकानुसार 11वीची पहिली फेरी येत्या सोमवारी जाहीर होणार. आणि शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत मास्टर क्रिकेटचा सोलापूर स्पोर्ट्सवर विजय. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.